भिवंडीतील शहापूर तालुक्यात पुन्हा एकदा गँगवॉर सदृश्य वातावरण पाहायला मिळालं। डोळखाम परिसरात जुन्या वादातून 2 गट आमने सामने आल्यानं तुफान हाणामारी झाले। या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच दोन्ही गटातील समर्थक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले आणि तिथे देखील पुन्हा राडा झाला। रुग्णालय परिसरात अचानक सुरू झालेल्या या मारामारीमुळे डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। परिस्थिती इतकी बिघडली की वैद्यकीय कर्मचाऱ्यांना काही काळ रुग्णालयाबाहेर धाव घ्यावी लागली। जवळपास 2 तास हा गोंधळ सुरू होता। घटनेची माहिती मिळताच किनवळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले। आणखी काही संशयित फरार असल्याची माहिती समोर येते। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत। भिवंडी शहरातील गायत्री नगर परिसरात प्रसूती दरम्यान गर्भवती महिलेसह नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। शहनाज मोहम्मद जावेद अन्सारी असं मृत महिलेचं नाव आहे। त्यांच्यावर स्थानिक अल फलाह चिकित्सालयात उपचार सुरू होते। शनिवारी रात्री प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र प्रसूती दरम्यान आई आणि बाळ या दोघांचाही मृत्यू झाला। या घटनेनंतर कुटुंबियांनी संबंधित डॉक्टरांवर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप केलेत। आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसतानाही प्रसूती करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येते। घटनेनंतर संबंधित डॉक्टरांनी चिकित्सालय बंद करून निघून गेल्याचाही आरोप कुटुंबियांकडून करण्यात आलाय। दरम्यान शांतीनगर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा पुढील तपास सुरू केलाय। कल मेरी बच्ची की तबीयत खराब हुई, रात में ले गए चेक कराए तो बोली थी कि ऐसा दर्द नहीं होगा, सुई दवा से दर्द मैं कराऊंगा। रात में लेकर घर चली आई, फिर बोली दर्द होगा तो लेकर आना। दर्द नहीं हुआ, नहीं लेकर गई तो साना की अम्मी आई तो बोली कि मैडम ऐसे ऐसे बोल रही है, बच्चा पोटी कर देगा तो नुकसान होगा, खतरा हो जाएगा, जल्दी लेकर चलो। मैं इनके पास लेकर गई, वो सुई दवाई से दर्द भी पैदा कराई। मेरी बच्ची चिल्ला चिल्ला के बोल रही थी कि नॉर्मल नहीं होगा, मुझे ऑपरेशन करा दो अम्मा, मुझे ऑपरेशन करा दो। मेरे को लड़की की लगी जाने नहीं दिए। मरा हुआ लड़का को पैदा निकाल दिया। सना की अम्मा कौन है? वो उसकी दलाली है। पैसा लेती है? हाँ, डिलीवरी वाले और खोज के देती है, उससे पैसा लेती है। मैं लेकर गई, जैसे मेरी बच्ची थी खून पानी में, मैं 1 घंटा बाद आई, वैसी बच्ची मेरी खून पानी में छपटा रही थी। पहले इसको दाई के पास लेके गए थे। दाई किस डॉक्टर है, डॉक्टर दाई नहीं है, डॉक्टर है। तो मेरी बच्ची उसी तरह लोट के छपटा रही थी। वो डॉक्टर भी थी और मेरे बाजू वाली भी थी। तो मैं बोली कि इसको खींच कर इधर थोड़ा साफ करके कपड़ा पहना दी होती, तब तक मेरी बच्ची मेरे को ताकी और मुँह पटक दी। इसका जांच करो भैया, इसका इंसाफ दिलाओ भैया। वो डॉक्टर का ऐसा करो कि फिर दोबारा ऐसा न करे किसी के साथ भैया। बीड जिल्ह्यातील लिंबागणेश इथं एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसल्याचं समोर आलंय। वसई अंबाजोगाई ही बस तांत्रिक बिघाडामुळे रात्री बंद पडल्यानं प्रवाशांना तब्बल 3 तासांहून अधिक काळ बस स्थानकावर अडकून राहावं लागलं। विशेष म्हणजे पर्यायी बस व्यवस्था किंवा तातडीची मदत न मिळाल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे एसटी प्रवाशांसाठी विविध योजनांचा गाजावाजा करत असताना प्रत्यक्षात मात्र प्रवाशांना मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। वसई अंबाजोगाई ही बस रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास बीडच्या लिंबागणेश बस स्थानकावर तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडली। त्यामुळे बसमधील प्रवाशांचे मोठे हाल झाले। चालकाने तात्काळ पाटोदा आगार प्रमुखांशी संपर्क साधून माहिती दिली, मात्र मेकॅनिक रात्री 11 वाजता येईल, त्यानंतरच दुरुस्ती होईल असं उत्तर मिळाल्यानं प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली। वसई अंबाजोगाई गाडीत आम्ही आलो, 7:30ला इथं आलो संध्याकाळी। 2 तास झालेले इथे, म्हणे काहीतरी प्रॉब्लेम आहे केबलचा, तर अजून काही दुसरी गाडी आली नाही। आम्ही इथं अडखळत बसलेलो होतो। काय ना तुमचं? अंकुश नारायण आठरे। आम्ही नगरहून बसलात आणि इथं गाव आहे, इथं गाडी अडकली तर आम्हाला वाहनच नाही जायला, कसं जायचं, इथं अडकून पडला। वसई अंबाजोगाई या गाडीमध्ये आम्ही प्रवास करत असतात। लिंबा गणेश या ठिकाणी गाडी बंद पडलेली आहे। 2 तास झालं पॅसेंजर जे आहेत प्रवासी ते खूप कंटाळलेले आहेत आणि त्यांना जाण्यासाठी अजून महाराष्ट्र राज्य शासनाने अजून गाडी उपलब्ध केलेली नाही।
पण लवकरात लवकर सर्व प्रवाशांची इच्छा आहे की यांनी गाडी आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून देऊन आमच्या घरी जावे, सर्व प्रवासी सुखरूप त्यांच्या घरी जावे. कारण त्यांचे कुणी कोणत्याही एमर्जन्सी कामासाठी बाहेर आलेले पडले होते, त्यासाठी त्यांना एमर्जन्सी कामासाठीच घरी जात आहेत. त्याच्यामुळं गाडीची व्यवस्था करून देणं. देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता लातूर कनेक्शन समोर आलंय. लातूरमधील एका मोठ्या कोचिंग संस्थेवर सीबीआयची नजर आहे. संस्थेच्या कार्यालयावर छापे टाकून चौकशी सुरू करण्यात आली. या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा असलेल्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय. दरम्यान तपासाला वेग आला असून आता या प्रकरणात लातूरमधील एका नामांकित कोचिंग संस्थेचं नाव समोर आलंय. लातूरमधील 100 कोटीहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या कोचिंग संस्थेवर सीबीआयनं छापेमारी करत अनेक कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली. रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस अर्थात RCC करिअर सेंटर इन्स्टिट्यूटचे मालक शिवराज मोटेगावकर यांची पुण्यात चौकशी करण्यात आली. तपासात नीट पेपरफुटी प्रकरणातील सूत्रधार प्राध्यापक PT कुलकर्णी यांचं लातूर कनेक्शन उघड झाल्यानं या तपासाला नवं वळण मिळाले. कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्यात पूर्वी ओळख असल्याची माहिती तपासात समोर आली. सीबीआयनं संस्थेतील संगणक, लॅपटॉप आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करून त्यांची तपासणी सुरू केली. दरम्यान RCC इन्स्टिट्यूटच्या सराव परीक्षेतील काही प्रश्न नीट परीक्षेच्या प्रश्न परीक्षेची मिळते जुळते असल्याचा दावा एका तक्रारीत करण्यात आलाय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे संशय अधिक गडद झालाय. मिळालेल्या माहितीनुसार 1999 साली सुरू झालेल्या या संस्थेच्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये शाखा आहेत. दरवर्षी हजारो विद्यार्थी नीट आणि JEE परीक्षेची तयारी करतात. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास CBI कडून अधिक खोलात जाऊन केला जातोय. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.